जे स्टार खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी खेळले ते मात्र आता मैदानाच्या आतमध्ये नॉकआउट स्टेज ला येऊन खेळतात. डू ऑर डाय. इथून जर कराल तर अस्तित्व जिवंत, इथून जर का हराल तर मात्र मैदान सोडावं लागणार आहे. सो देऊयात दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत तयार आणि संकेत समोर देवा. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटड्राईव्हचा फटका, कवचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. धावफलकाचा श्री गणेशा झालाय. देवाचा एक नियम आहे, नियम मोडणार नाही. कसाही चेंडू टाका, फुलटॉस टाका किंवा अजून कसंही टाका, मी त्याला स्टिअर्ड करणार, ड्राईव्ह करणार आणि त्यानंतर फक्त एक धाव काढणार आणि बाकी सर्व कार्य नंतर. प्रसादसाठी पुढील चेंडू बघूयात कशा प्रकारचा कट काढण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू सरळ गेला, कोणत्या प्रकारची हरकत चेंडू मध्ये नव्हती. निर्धाव चेंडू येत असताना बघायला मिळतोय. संकेतचं षटक मार्गस्थ आहे. आशिष स्पोर्ट्स कोंगळे मागील वर्षाची बादशाहत कायम ठेवण्याचा ते सुद्धा प्रयत्न करतील. मागील वर्षाची चॅम्पियन टीम आहे, डिपेंडिंग चॅम्पियन म्हणून त्यांना आपण बघतोय. आणि त्यांच्या समोर आता दोनात करत असताना रुद्र 11. उजष्टीच्या बाहेरचा चेंडू, त्याला कट काढण्याचा प्रयत्न, स्क्वेअर अगदी विकेट खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा पुनश्च एकदा संपर्क नाहीये. अनेक बाबी आहेत खेळपट्टीवरती. गुडलेन स्पॉट पासून म्हणजे जो 6 मीटर पर्यंतचा जो फासला आहे तिथे जर बघाल तर काही ठिकाणी गवत आहे, काही ठिकाणी माती आहे. गवताच्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर त्याची उसळी किंवा त्याची गती तिथून थोडी जास्त होते, उसळी थोडी जास्त येते. म्हणून त्यामुळे जो तुम्ही जे प्रेडिक्ट करता की हा चेंडू इतका वरती येईल, इतका बाहेर नाही गेल, इतका आतमध्ये राहील, इतका बाउन्स मिळेल, ते सगळे प्रेडिक्शन तिथं फेल होतात. आणि त्यामुळेच की काय इथे स्क्वेअर कट किंवा पाण्याच्या डोक्यावरचे फटके तितके यशस्वी होताना दिसलेले नाहीयेत. शफल झालेत, जास्त शफल, परंतु यावेळेला गोलंदाज झालाय सफल. निर्धाव चेंडूची सांगता होते. मला आठवते आशिष स्पोर्ट्स कोंगली संघाने म्हणजे सागरने लास्ट टाइम म्हटलं होतं की आमचा संघ मागील वर्षी तितका चांगला फॉर्म मध्ये नव्हता, बहरामध्ये नव्हता, परंतु ज्यावेळेला पंचक्रोशी प्रीमियर लीग आली त्यावेळेला मात्र त्याने ती चॅम्पियन पद पटकावून आपल्या संघाला ती एक वेगळी नवी दिशा दिली होती. अजूनही आठवते मला त्या चंदनसरच्या मैदानावरती बोलेल ते वाक्य, डाऊन द ग्राउंड, शानदार स्ट्रोक, चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार, 1 बाउन्स, पंचक्रोशी चौकार. ला फोडलं जात आहे. बघा कशा प्रकारे डाऊन द ग्राउंड हा फाटका खेळला होता. समोरच्या दिशेने खेळले, बघितलं होतं ऑफ साईडला मारायला गेले बॅट कनेक्ट होत नव्हती, ऑन साईडला मारायला गेले बॉल कनेक्ट होत नव्हता, परंतु समोरच्या दिशेने आता प्रयत्न करूयात. हा तिसरा पैंत्रा त्याने जो आजमावला. ओ फ्लाइंग कॅच घेण्याचा प्रयत्न चांगला, कोणतीही धाव नाही. डॉट बॉल येतोय आणि या डॉटने या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती बिनबाद रुद्र 11. पहिलं षटक संपलं. संकेतचं पहिलं षटक यशस्वी षटक आणि या यशस्वी षटकानंतर आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेण्यासाठी सागर स्वतः गोलंदाजी मार्क येतात. सागरचा कालचा स्पेल होता 1 षटक 1 धाव 2 विकेट असा तो स्पेल होता. त्या स्पेलने मॅच जिंकून दिली होती. आता पुन्हा एकदा त्याला ते आठवावं लागणार. परंतु मैदानात असणारे देव आणि प्रसाद ही दोन्ही कनेक्टिंग वर्ड म्हणजे म्हणतात ना, हे दोन्ही जी नावं आहेत ती एकमेकाशी निगडीत आहेत, जवळची आहेत. आणि या 2 नावांची दहशत काल सगळ्यांनी बघितली आहे, आज सुद्धा बघितली आहे. त्यामुळे आता त्यांच्या बॅटमधून कशी फटकेबाजी होती दुसऱ्या षटकामध्ये हे पाहणे रोचक ठरणार आहे. सागरचा हा चेंडू लेग स्टंपवरचा त्याला हेलिकॉप्टरच्या पद्धतीने खेळलात आणि जोपर्यंत फील्ड केली जाईल तोपर्यंत एकदा येते. वेगानं चेंडूवरती क्षेत्ररक्षक आले. ऑनड्राईव्हच्या रूपाने हा फटका आला. सिंगल धाव येताना पाहायला मिळाली. अनेक मान्यवर मगाशी आपण बघितले जे सन्माननीय योगेशदादा कदम यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्याद्वारे पाठवण्यात आलेले होते आणि त्यांचा तिथे सन्मान, त्याचबरोबरीनं त्यांचे काही मनोगत आपण ऐकले आणि खूप साऱ्या बाबी त्यांनी या पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंसमोर मांडल्या. ही ट्रान्सपरन्सी
ठेवण्याचं कार्य योगेशदादा कदम करतात आणि त्यांचा पाठबळ या कमिटीला आहे. चेंडूने उंची जास्त गाठली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सुटला. अशा प्रकारच्या चुका नॉकआउट स्टेजला आल्यानंतर करणं म्हणजे संकटाला आपण आमंत्रित करण्यासारखं आहे. संकटाला आमंत्रित केलं. चेंडू हवेमध्ये होता आणि त्यानंतर मिसजस्ट झाला कारण उंची इतकी जास्त होती. 2 धावा तोपर्यंत धावून कंप्लीट केल्यात. प्रसाद, खूप साऱ्या अपेक्षा प्रसाद कडून आहेत. तेजस बटावले पूर्णपणे एका डायरेक्शनने दोन्ही खेळाडूंना पाठवताना मैदानात दुसले होते. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. कोणत्या प्रकारे हरकत त्या चेंडूवरती केलेली नाहीये. चेंडूची लाईन बघितली होती कुठे जाते, भरकटते असं वाटल्यानंतरच तिथं सोडलं गेलं. वाईट शोर पण एक धाव धावफलकामध्ये ऍड झाली. आता इथून पुढे जात असताना जो काही कम्फर्ट होता की एक सामना पराभूत झाल्यानंतर मला एक संधी आहे याचा, तो कम्फर्ट मात्र आता बाजूला निघालाय. आता त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघावा लागणार आणि आता असा खेळ दाखवावा लागणार आहे ज्या खेळाद्वारे कुठला चेहरा राहणार नाही. यावेळेला चेंडूने जास्त उंची गाठली. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाल्याने आता चुकी होणार नाहीये. पोहोचू शकला नाहीये बॉर्डरलाईनच्या बाहेर. प्रसाद बाद. विकेट आली आहे. पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि आता प्रसादची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय मिस्टर विनायक. विनायक जात असताना विनायकच्या खांद्यावरची वेगळी जर्सी, वेगळ्या रंगाची जर्सी एकच सांगते की हा या स्पर्धेमध्ये एकदा तरी उल्लेखनीय कामगिरी करताना दिसलाय. म्हणजेच काय, त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय. म्हणजेच तो फॉर्म मध्ये आहे. सागरने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि हे सर्वात मोठी आणि जमेची बाब आशिष स्पोर्ट्स कोंगलेसाठी. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 9 धावा डावफरकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्या चेंडूंवर ते बघणार आहोत कशा प्रकारचा हल्ला आणि प्रतिहल्ला केला जातोय. सरळ दिशेने थोडासा बाहेर, खूप चांगला वापर त्या गवताचा केला. गुडले स्पॉटवरून चेंडू थोडा जास्त उसळी घेत असताना बाहेरच्या दिशेने निघतोय. विनायक स्तब्ध आहेत, शांत आहेत. कोणत्या प्रकारचं उत्तर त्यांच्याकडे नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा हो, यावेळेला लेग स्टिकवरचा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याने सोडला झेल. बघा, धावा किती बनलेत, किती बनतील, किती टार्गेट असेल हे मॅटर नाही करत. तुम्ही ज्या वेळेला अशा प्रकारच्या चुका करताना सामना ज्या वेळेला शेवटच्या काही घटकांमध्ये येतो, ज्या वेळेला रन बॉल इक्वेशन किंवा कधी कधी 2 ता 3 चा फासला, अशा प्रकारच्या स्थितीमध्ये ज्या वेळेला मॅच येते त्यावेळेला अशा प्रकारच्या ड्रॉप झालेल्या कॅचेस तुम्हाला आठवतात आणि फक्त आठवत नाहीत, त्या टाचणीसारख्या टोचायला लागतात. त्रासदायक बाबी असतात या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. ओ हो, दुसऱ्या अटॅम्प्ट मध्ये कॅच. दुसऱ्या अटॅम्प्ट मध्ये कॅच इथे घेतला गेला आणि फलंदाज बाद. महाराष्ट्राला माहीत पडले, दुपार आता ओलांडून गेली आहे. अनेक खेळाडूंना स्पर्धे बाहेर जाताना आपण बघितलंय. त्यामुळे आता हे असं गाणं लावून त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न ते करतायत आणि त्याच्याद्वारे संदेश सुद्धा देतात. आता तो संदेश सगळ्यांना ऐकलाच असेल काय आहे. काही असे आपल्याला खेळाडू दिसतील, कारण रविवारचा दिवस आहे, कोणाला कोण थांबू नाही शकत. जो तो आपापल्या परीनं
एन्जॉय करेल. चला घाई करा थोडी. 2 षटकं झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 10 आहेत. गोलंदाजी मार्कवरती सुनील येतोय. सिद्धेश बॅटिंग ट्रॅकवरती आलाय जो नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय आणि स्ट्राईक एंडवरती विनायक. सुनील समोर विनायक. बघूयात काय घडतंय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पहिलाच बॉल. ओहो, देव देतो आणि कर्म नेतो. खूप चांगली संधी इथे आली होती, चालून आली होती. या प्रकारचा चेंडू तुम्हाला फॉर्म मध्ये परत येण्यासाठी, कमबॅक करण्यासाठी गरजेचा असतो. तो बॉल आला परंतु चेंडू बाहेर गेला नाही, म्हणजेच काय, काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती. बघूयात काय घडतं. नेक्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती तरी बचावलेत सुनील असं म्हणावं लागेल. आता कट केलाय. कव्हर पॉइंट. व्हॉट अ शॉट. फुल्लातून कव्हर ड्राईव्ह. खूप चांगला बॉटम हँडचा वापर. चेंडू गेलाय चौकाराच्या बाहेर. 6 धावा, 4 धावा. जे काय जबरदस्त फटका लगावलाय. या मागील फटका जो मिस झाला होता त्याचा पूर्णपणे राग या चेंडूवरती काढल्यासारखं चित्र होतं. खूप चांगला क्विक पोझिशन मध्ये आला. बॅट्समॅन व्हेरी फास्ट आणि इनसाइड आउट खेळलेला तो चेंडू निघून गेला. कव्हर बाउंड्री लाईन, सीमारेखा पार, चौकार. 4 धाबा आल्यात आणि 4 धावणे. बघा आशिष स्पोर्ट्स कोंगले, आपण एका चेंडूनंतर खूप जास्त वेळ घेत आहात. कृपया करून आपण तो वेळ वाचवा, कारण योग्य वेळेमध्ये आपल्याला इनिंग फिनिश करायची आहे. जो गिवन टाइम आहे तो 20 मिनिटांचा आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 धावा आल्यानंतर हे धावफलक वेगानं वाढतंय. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूने लेग स्टंपवरती इशारा केला आणि त्यामुळे तिथे पायाच्या जवळ जाऊन बॅट फिरली. तिथून मात्र 2 धावा धावून चपळाईने पूर्ण केल्या गेल्यात. असं लालच दिलं जाते. फटका इनिशिएट करावा असं सांगितलं जातं, परंतु ज्या वेळेला चेंडू डेप्थ करायची वेळ येते किंवा चेंडूची लँड व्हायची वेळ येते त्यावेळेला ती डेप्थ होण्याची प्रोसेस ही थोडीशी वेगळी आहे. थोडी हरकत दिसतीये चेंडूमध्ये. यावेळेला नाही चुकणार, नाही वाचणार. चेंडू सरळ निघून गेलाय. 1 बाउन्स, सीमारेखा पार. स्क्वेअरला क्लिअर करत जातोय, चौकार. काय जबरदस्त फटका होता. पायावरचा चेंडू. सातत्यानं वारंवार पायावरती होणारी गोलंदाजी आणि अखेरकार विनायकने ऑन साइडला फटका इनिशिएट केला आणि त्यावरती मात्र या 4 धावा येत असताना तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक कोणताही तैनात नव्हता. ओपन मैदान तिथे होतं. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन. मिस टाइम स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगलं टेम्परामेंट दोन्ही खेळाडूंनी वापरलंय आणि चांगली फटकेबाजी करत असताना धावफलकाला हळूहळू पुढे नेत आहेत. 22 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे. 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 2 लॉस. रुद्र 11. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हळूहळू या धावफलकाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतायत. समाधानकारक धावफलकापर्यंत जाण्याचा प्रयत्न होतोय. ओहो, शफल झाले परंतु शफल होत असताना जी सफलता हवी होती ती मिळालेली नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला. 22 वरती 2. रुद्र 11. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघ या. सुधीर फायटर्स आणि 11 वॉरियर्स. संघनायक आपण लगेच टॉस साठी यायचंय. सुधीर फायटर्स आणि 11 वॉरियर्स.
नाणेफेकीसाठी या. प्रवीण आलाय नवीन षटक हाताळण्यासाठी, नवीन गोलंदाज. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. रुद्र एलन विचार करत असेल की या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा याव्यात, जेणेकरून स्वतःला चांगल्या स्थितीमध्ये बघतील. आणि पहिला चेंडूवरती वाईड यॉर्करला लोअर फुटॉस मध्ये कन्वर्ट केला आणि चेंडूला फेकून दिलं. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेखा पार, षटकार. काय जबरदस्त फटका मारलाय ताकदीच्या बळावरती. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना इनसाइड आउट यावेळेला खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडूला फील्ड केलं जाते. तोपर्यंत दुसरी धाव, हो हो हो, दुसरी धाव धावून इथे कंप्लीट केली जाते. आणि तिसऱ्या पंचांकडे पाहिलं जाणार आहे फलंदाज बाद आहे की नाही. जर धाव कंप्लीट असेल तर मात्र या 2 धावा मिळतील आणि 2 चेंडूमध्ये येणारे 8 धावा खूप मोठा दिलासा आणि धावफलकाला खूप मोठा बढावा देताना दिसणार आहेत. आमची टेक्निकल टीम यावेळेला चेक करते. नॉट आउट. फलंदाज नाबाद, म्हणजेच या 2 धावा काउंट केल्या जातील. आणि या दुपारच्या सत्रामध्ये आता थंड हवा सुद्धा इथं व्हायला लागले. मोठा फटका, ओ हो, इट्स लॉंगेस्ट सिक्सर. काय जबरदस्त फटका आहे. 6 धावा, षटकार. चेंडू झाले, धावपल करते धावा 36, 36. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश करतोय. प्रवीणचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय. 1चं रूपांतर 2 मध्ये. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. स्वतः सागर चपळाने चेंडूच्या मागे गेले, परंतु फटक्यामध्ये दम होता, फक्त तितका दमखम दिसला नाही. आणि गती कमी असल्या कारणाने चेंडू ट्रॅव्हल सुद्धा झालेला नाहीये. 2 धावांची धावफलक 38 वरती जाऊन पोहोचलंय. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. इथून एक मोठा फटका, मॅचला वेगळी दिशा मिळेल. ओहो, चेंडू मागे गेला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न काय केला जातोय का? येस, दुसरी. आणि अखेरकार फलंदाज बाद. विनायकला मैदान सोडावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेत. श्रेयश, श्रेयश, ओ हो, यावेळेला हॅलो 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 नो बॉल आणि 1 रन धावून दुसरी धाव काढत असताना फलंदाज येथे बाद झालेत.
आपण तिथून बाजूला व्हायचंय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. येस, 1 रन, 1+1 बॉल. लास्ट बॉल बाकी आहे, 1 बॉल बाकी आहे. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. सायदीप स्पोर्ट्सचे ओनर दीपेश माने सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल दीपेश माने सर आपणास की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थान आपण व्हायचंय. ओहो, इथे बॅटची कडा, काय इथे रनआउट आहे का? येस, फलंदाज बाद. अशा प्रकारे पहिली इनिंग होती समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत. एक्केचाळीस धाबा धावफलकावरती, 42 लक्ष ठेवलं गेलंय आशिष स्पोर्ट्स कोंगले या संघासमोर रुद्र 11च्या माध्यमातून. चला, रुद्र 11 आपण मैदानात लगेच दाखल व्हा. रुद्र 11 आपण खाली लगेच दाखल व्हायचंय. जी काही मीटिंग करायची आहे ती मैदानात गेल्यानंतर सुद्धा आपण करणार आहात. आय रिक्वेस्ट टू यू, प्लीज आपण मैदानात दाखल व्हा. त्याचबरोबरीनं नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार आलेत. 11 वॉरियर्स विपक्ष सुधीर फायटर्स आणि 11 वॉरियर्स मध्ये टॉस केला जाईल. मी आयोजन कमिटीच्या काही मेंबर्सना विनंती करेल की आपण ही नाणेफेक करून घ्यायचे. साईदीप स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय दीपेशजी माने सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं सहर्ष स्वागत या पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये. सुधीर फायटर संघाचा संघनायक आलाय का? चला मग टॉस करून घ्या लवकर. सुधीर फायटर्सने टॉस जिंकला आणि फील्डिंग काढायचा निर्णय, बॅटिंग काढायचा निर्णय घेतलाय. थँक्यू. चला, टॉस झालाय आणि आता या पहिल्या मॅचच्या म्हणजे सुपर 6च्या पहिल्या मॅचच्या दुसऱ्या पाड्याकडे आपण जातोय, ज्या ठिकाणी
42चं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. विनायक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. असं असताना सागर आणि त्याच्या साथीने वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. कडवा संघर्ष या मॅच मध्ये बघायला मिळू शकतो. चला मॅचच्या दिशेने पुन्हा पहिला चेंडू व्हाट अ शॉट क्षेत्ररक्षक पहिल्या चेंडूवरती घोर निराशा. एकच अटॅम्प्ट परंतु सगळ्यांचे खांदे खाली. चेंडू सीमारेखा पार. बाहेर गेल्या कारणानं अनेकांनी आपले हात डोक्यावरती ठेवले. काही तर मैदानात आडवे झोपले कारण ही संधी पुन्हा मिळणे नाही. सागर सारख्या फलंदाजाला हे जीवनदान मिळणं म्हणजेच या मॅचला एक ग्रेट स्टार्ट करण्यासारखं आहे. 42 धावांचं लक्ष आहे आणि असं असताना 6 धावा पहिल्या चेंडूवरती आलेत. आणि या नॉकआउटच्या मॅच मध्ये, या सुपर 6च्या मॅच मध्ये आता आशिष स्पोर्ट्स कोंगले पुन्हा एकदा मागील वर्षासारखी वाटचाल करू लागलाय. काय विनायक पुन्हा एकदा तो पलटवार करून दाखवेल का? विनायक ज्याच्यासाठी जाणले जातात तो स्वाभाविक खेळ त्यांचा दाखवतील का? डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाला गरंगळत निघून जात होता अलॉंग दी कार्पेट, परंतु फिल्डिंग चांगली इनफिल्ड मध्ये होताना पाहायला मिळाली. कव्हर मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या माध्यमातून सिंगलने धावफलक पुढे जाईल. आणि मागील वर्षाचा जर का इतिहास पाहिलात तर रुद्र 11 हा संघ अशाच काहीशा क्वालिफाईंग मॅच मध्ये आशिष स्पोर्ट्स कोंगले समोर खेळला होता. आता त्या इतिहासाला मोडीत काढण्यासाठी, नवा रेकॉर्ड प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल. परंतु का आशिष स्पोर्ट्स कोंगले ते करू देईल का? खोदून काढण्याचा प्रयत्न, अक्षरशः हेलिकॉप्टर फिरवला गेला परंतु तितका प्रॉपर चेंडू बॅटवरती आला नाही. सिंगल धावून कंप्लीट केली जाते. काल सकाळपासून पहिल्या मॅच पासून आतापर्यंत या सर्व खेळाडूंनी आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा इथे प्रयत्न जरूर केला. अनेक खेळाडू अपयशी ठरले. त्याचं कारण असं होतं की या मैदानावरती आल्यानंतरचं ते दडपण आहे त्याला ते पेलावू शकले नव्हते. अनेक झेल ड्रॉप झाले, अनेक क्षेत्रक्षणामध्ये मिसफिल्ड पाहायला मिळाल्या आणि काही असे स्टार खेळाडू ते इथे चाललेले नाही आहेत. अब नहीं मानने वाले, अब नहीं रुकने वाले, हम तो जीत कर दिखाने वालों में से है. आणि हा चेंडूला पाठवून देत असताना सीमारेखा पार 6 धावांसाठी. क्युडीचे 14 धावा धावपलकावरती. 4 चेंडूचा खेळ झाला. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. 42चा पाठलाग करत असताना यापेक्षा अजून चांगली स्टार्ट का असू शकते. उलट्या दिशेने जातात क्षेत्ररक्षक. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, अडवला गेलाय. दुसरीचा प्रयत्न तेजस बाटावलेंच्या हातामध्ये चेंडू नाही आला. जशी जशी मॅच पुढे जाईल, जशी जशी आजची संध्या जवळ येईल तशा तशा टाळ्यांचा कडकडाट असाच होणार आहे. मग ती मॅच कोणाचीही असो. कारण आता तो आपल्या संघातील खेळाडू दुसऱ्या संघात गेला होता तो सुद्धा आपल्या डगआउटमध्ये येऊन बसलेला असेल आणि तो सुद्धा आता टाळ्या वाजवेल. कारण माझा संघ तर बाहेर गेला परंतु माझं गाव जे आहे तो संघ मात्र अजूनही त्याचं अस्तित्व अजूनही जिवंत आहे. शानदार बॅटिंगचा नजारा. सागर, विनायकचा चेंडू इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे बॅक केलं. आणि असं असताना एक धाव कंप्लीट. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत त्या आशिष स्पोर्ट्स कोंगळे या संघाच्या.
ते जोडी जमली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या ब्रेकथ्रूची अपेक्षा होती तो ब्रेकथ्रू आलेला नाहीये. संधी तर आली होती, परंतु त्या संधीचं सोनं झालेलं नाहीये. आणि त्यामुळेच की काय धावफलक वेगानं वाढलं आणि जाऊन सरळ ते 17 वरती पोचलं. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रितेश आहे का? नितेश. चला नितेश आहे बॉलिंग ट्रॅक प्रति. नितेश गोलन ट्रॅक वरती. ओहो, सागरसाठी हा पहिला चेंडू. सागर पूर्णपणे आडव्या बॅटनं मिडविकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चेंडूमध्ये थोडीशी हरकत होती. सबमरिंग पद्धतीने हा चेंडू मागे निघून गेलाय, खाली राहिला थोडा टप्पा पडल्यानंतर, आणि त्यामुळे कोणती धाव येताना दिसत नाहीये. चीअरअप करणं गरजेचं आहे, प्रोत्साहन देणं गरजेचं, मोटिवेट करणं गरजेचं, कारण ही स्थिती तशीच आहे. इथे नाही प्रोत्साहित केलं कदाचित मॅच दूर होईल. यावेळेला रडारमध्ये नो चान्स फॉर द फिल्डर, कोणतीही संधी नाही. चेंडू सी मारे का पार, चौकार. आणि षटकारानंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत या स्पर्धेसाठी, ज्यांनी आपली प्रार्थीने उपस्थिती नोंदवली असे सन्माननीय साईद स्पोर्ट्सचे ओनर दीपेशजी माने सर यांचा यथोचित सन्मान साळवी साहेबांच्या शुभास्ते केला जातोय. आणि यावेळेला अजून एक मोठा फटका, 1 मोर सिक्सर. मी साळवी साहेबांना विनंती करेल की आपण फ्रँचायझी आहे विडाळात मनोलपाडा इथे त्यांचं शॉप. ज्याला कोणाला स्पोर्ट्स रिलेटेड काही एक्सेसरीज घ्यायच्या असतील आपण संपर्क साधू शकता. पुन्हा एकदा अजून एक सागरच्या बॅटमधून धमाकेदार सिक्सर. कॅमेरामॅन फोकस करू. इथे सन्मान होत असताना आपण बघतोय दीपेशजी माने सर, एक उत्कृष्ट समालोचक, मानगावचा बुलंद आवाज, त्याचबरोबरीनं साईदीप स्पोर्ट्स या शॉपचे ओनर आहेत आणि त्याने आपली अमूल्य भेट या स्पर्धेला दिली, त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती साळवी साहेबांच्या वतीने केला जातोय. लगातार 3 षटकार आलेले आहेत आणि आता 7 धाब्यांची गरज आहे. मॅच सोपी झाली आहे, खूप सोपी झाली आहे आणि त्याच्यासाठी खूप सारे चेंडू शिल्लक आहेत. सागरने कदाचित आयोजन कमिटीचं ऐकलं का आमच्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामुळे हे ब्लास्ट होत असताना आपण बघतोय. पुढील दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहायचंय. पुन्हा एकदा, परंतु यावेळेला चेंडू फसलाय, क्षेत्ररक्षक तिथे आलेला नाहीये. सिंगल डाऊन कंप्लीट केली जाते, एका धावाने स्ट्राइक रोटेट केलं जाईल. इतिहास गवाह आहे, सागर ज्या ज्या वेळेला एंड मोमेंटला अशा मॅच येत जातात, क्वार्टर फायनल, सेमीफायनल, क्वालिफायर, त्या वेळेला भरात येतो. इतिहास गवाह आहे, आपण कधी बघितलं असेल. आणि तिथून मात्र तो थांबायचं नाव घेत नाही. तेजस्वी बटावले यांच्यासाठी मागील वर्षी सुद्धा सागर डोकेदुखी होता, आज सुद्धा डोकेदुखी आहे, कारण लास्ट इयर सुद्धा अशाच काहीशा एका मॅच मध्ये एकमेकांसमोर आले होते. ओहो, उडवलाय. या वेळेला मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकला आशिष स्पोर्ट्स कोंगले या संघानं. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. आणि हार्ड लक.